हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता वाजलेत समथिंग 10:05. मी घरून हा विचार करून निघालेलो की कल्याणमध्ये कुठेतरी काहीतरी खाऊन मी मग मस्तपैकी खाईल आणि जाईल. पण अचानक असं ठरलं आता असं ठरलं की बाई मला बिर्याणी खायची इच्छा होती. तर अथर्व बोलतोय की इथे आता कल्याणमध्ये काय भंगार सगळे भंगार झाले ते बिर्याणीवाले. चला पण दिल्ली दरबारला जाऊ. दिल्ली दरबार कुठला? मुंबईचा, मरीन ड्राईव्हच्या इकडचा. तर आता आम्ही आहोत शहाड स्टेशनला, दिसत असेल तुम्हाला. शहाड स्टेशनला आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत. समथिंग आमची 10:16ची ट्रेन आहे. ती ट्रेन पकडून आम्ही निघूया आणि आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो. ओके. फायनली आम्ही धावत समथिंग 12 वाजून 15 मिनिटांनी आम्ही पोचलो CSTला. ते आम्हाला धड टॅक्सी भेटत नव्हती. कसं तरी अथर्व धावत एक टॅक्सीवाल्याला पकडलं. त्याला बोललो भाई 100 रुपये घे, 200 रुपये घे, आम्हाला दिल्ली दरबारला सोड. आणि आम्हाला 100 रुपयामध्ये धावत सोडला आम्हाला फटाफट त्यांनी टॅक्सीमध्ये. आणि फायनली पोचलो होतो आम्ही दिल्ली दरबारमध्ये. आणि आता आम्ही स्टार्टर ऑर्डर केलेलं आहे आणि अशी राहिली आमची जर्नी. आम्ही स्पेशली इथे बिर्याणी खायला आलो आहे. बिर्याणी बघू शकता. ती बिर्याणी खाल्ल्यानंतर काय करायचं गाडीच्या माहीत नाही. स्टेडियम तरी बघू आपण पुढे काय करणार आहोत. तर आम्ही पहिले मस्तपैकी जेवून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. ओके. आता स्वाट बघणं वर्थ होतं आणि एवढं मस्त आहे ना, तोंडात टाकल्यावरती तुम्हाला एकदम भारी. पण या आले नसतील तर जरूर या. म्हणजे आले असतील त्यांना माहिती असेल कसं असतं ते. चलो, सेकंड ऑर्डर काय आहे ते माहीत नाही. एन्जॉय करूया. आता आम्ही मस्तपैकी बिर्याणी खाल्ली, स्टार्टर मस्तपैकी खाल्लं, कोक पिलो आणि आता आपण चालत निघालो आहोत मरीन ड्राईव्हच्या रस्त्याला. मरीन ड्राईव्ह बोलतात, नरिमन पॉईंट काय बोलतात ते, नरिमन पॉईंट बोलतात. आता बघूया. आपल्याला अगर कोणी तिथे थांबवलं नाही, कुठल्या पोलिसवाल्याने अडथळाला नाही, आपण थोडासा फोटो काढू तिथे. फोटो नाही निघणार रात्रीचे, पण तरी काही थोडंसं 2 मिनटं मजा घेऊ त्या वातावरणाची. आणि नंतर मग आपण घरसाठी निघूया. आणि आपण घरी जाणार पण कसे आहोत ते माहीत नाही, कारण आता वाजलेत रात्रीचे किती वाजलेत रे? 1:15. 1:15 झालेत. आमचं आता जेवण झालेलं आहे. लोकल नाही आहेत. अथर्वनी बघितली की रात्रीची डायरेक्ट सकाळची 4 वाजताची लोकल आहे. तर आता आम्ही मरीनला जाऊ. तिकडे तुम्हाला दाखवतो कसं आहे मरीन. ते दाखवायची गरज नाही आहे, प्रसिद्ध एवढं आहे ते, तरी फॉर फॉर्मॅलिटी पर्पज दाखवेल. आणि नंतर बघूया काय करायचं. ओलांनी जायचंय, कसं जायचं की भीक मागायचं. ठीक आहे. आम्ही मरीन ड्राईव्हला आलो. इथे पोलीसवाले आम्हाला हकलतात. तरी आम्ही आमचं डोकं लावून, पोलीसवाले काय बोलतात की या कॅम्पस म्हणजे या बाउंड्रीच्या आतमध्ये चालायचं नाही. तर आम्ही हुशार आहोत. आम्ही कुठे चालतोय? आम्ही चालतोय रोडवरती. काय अथर्व, काय बोलतो? तुझं काय ओपिनियन आहे त्याच्यावरती? बघा, अथर्वचं पण काय ओपिनियन नाही. कोणी आमच्यावरती ऑब्जेक्शन घेऊच शकत नाही. आमच्यासारखं डोकं आहे का कोणाकडे? गाड्या एवढं सुसाट चालल्यात बघायला नको. मी आलो होतो कल्याणमध्ये बिर्याणी खायला, पण आम्ही एंड केलं मुंबईला दिल्ली दरबार इथे बिर्याणी खाऊन. आणि थोडंफार मरीन ड्राईव्हच्या इकडे मस्त एक वॉक केलं आहे, ऑलमोस्ट 1 किलोमीटरच्या आसपास. आणि वॉक केल्यामुळं आमचं थोडंफार जेवण पचलं गेलं आहे. आणि आता आम्ही थोड्या टायमात घरी कसं जाणार ते बघूया. तर आता वाजले आहेत 2:30. आम्हाला मरीनवरनं पोलिसांनी हकललं. तर आम्ही विचार केला आता बस झालं यार, आता किती काय बसायचं. आम्ही गप्पा तरी आरामात तिथे अर्धा तास बसलेलो होतो. थोडाफार असंच गप्पा गोष्टी करत बसलेलो होतो. तर आता आम्ही आलो आहोत CST रेल्वे स्टेशनवरती. ट्रेन लागलेल्या आहेत, पण ट्रेन स्टार्टिंगची सकाळी असेल 4:30 4 वाजताची.
तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे बघू शकता ट्रेन लागलेले आहेत, पण ट्रेन सगळे चालू होतील सकाळीच. ओके, बघू शकता आपल्याला मरीनवरनं तर आम्हाला पोलिसांनी हाकललेलंच. रेल्वे स्टेशनवरती आल्यावरती पण आम्हाला हाकललं गेलं. तर आपण आता बघूया की सकाळची मेल आपल्याला भेटते का, की मेलनी तरी आपल्याला जायला भेटेल, की आम्हाला सकाळची 4 वाजेपर्यंत इकडे वाट बघायला लागते. ओके, दाखव. खूप थकलो सगळं करून. आणि फायनली एक उंडर पण झालेला CST लागतं. म्हणलं इथे थांबून काही फायदा नाही, गपचूप ओला करूया. ओलाने जाऊया. आम्ही आता ओलामध्येच बसलेलो आहोत. मस्त ओला भेटला. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचून जाऊ आणि मग पुढचं पुढे बघूया. बस इथेच आपली व्हिडिओ एंड करू. भेटूया लवकरच नवीन